नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:37 ते 2:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:04 आणि यमगंड काळ सकाळी 9:38 ते 11:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करेल. आजच्या दिवशी बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. वेळामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, गडबडीचा राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं तुमचं जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी राहतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळतील. याचवेळी मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खरं तर आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. तुमच्या कामाला प्रोत्साहन मिळू शकेल. तुमच्या कामाला दाद दिली जाईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि भाग्यामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. आज तुमची एनर्जी, कार्यक्षमता आणि आत्मविश्वास अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे त्रास डोळ्यासमोर येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातले ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र घरामधले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात जाणवतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये विलंब किंवा अपयश येण्याची शक्यता राहील. काळजी घ्या.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होण्याची शक्यता राहील. थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमचा आजचा अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमच्या आजच्या दिवशी होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठात बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडेसे मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव कार्यक्षेत्राच्या संदर्भात दिसून येतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला होत असेल त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. फिरणं वगैरे जास्त होईल आणि काही महत्त्वपूर्ण कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र संततीच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मानसिक तणावाखाली जाऊ शकाल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग येणारा 2 ते 3 दिवसात संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. तृतीयात बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर मतभेद मतवैचित्र किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जी तुमची कामं अडकलेली आहेत, जी पूर्ण होत नाही, ज्यामध्ये अधिक अडथळे येत आहेत, अशा प्रकारची कामं तुमची मार्गी लागू शकतील. अर्थात फिरणं वगैरे होईल, थोडंसं धकाधकीचं जीवन वाटेल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा शारीरिक दुखापतीचेच प्रसंग ओढवू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काय उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. खास करून महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे जुनी येणीसुद्धा तुमची येऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीत बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.